नमस्कार, मी जगदीश जाधव. प्राईम होम्स प्रॉपर्टीजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, मी आज तुम्हाला निसर्गरम्य नेरळमधील विविध स्वस्त आणि सुंदर घरांचे पर्याय आपल्याला देणार आहे. नेरळमध्ये सुंदर माथेरान आपल्याला इथून दिसतंय. नेरळमध्ये खूप सुंदर आणि स्वस्त असा नेरळचा पर्याय आज सर्वांसमोर उभा आहे. चला तर आपण नेरळमधल्या घरांची माहिती घेऊ. नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण नेरळमध्ये आहोत. नेरळमधले खूप चांगले प्रोजेक्ट आपल्याला पाहायचे आहेत. त्यातलाच एक स्टुडिओ हायफाय या प्रोजेक्टला आज आपण व्हिजिट देणार आहोत. मित्रांनो, आज आपण स्टुडिओ हायफाय या प्रोजेक्टला भेट देऊन या प्रोजेक्टबद्दल जाणून घेऊया. अगदी मुख्य रस्त्याला लागून या प्रोजेक्टची एंट्री आहे. मित्रांनो, नेरळमध्ये घर घेण्याचा विचार करत असताना नेहमीच पहिली पसंती सोनू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या स्टुडिओ हायफाय या प्रोजेक्टला दिली जाते. त्याचं कारण म्हणजे या प्रोजेक्टची अनेक वैशिष्ट्ये आहेत आणि ती काय वैशिष्ट्ये आहेत हे समजून घेण्यासाठी आपण प्रत्यक्ष प्रोजेक्टला आज व्हिजिट करू. स्टुडिओ हायफाय हा प्रोजेक्ट 3 एकर जागेवर वसलेला एक टाउनशिप प्रोजेक्ट आहे. एकूण 4 फेजमध्ये या प्रोजेक्टचं बांधकाम आहे. फेज 1 आणि फेज 2च्या यशस्वी पोझिशन नंतर आता फेज 3 आणि 4चं काम लवकरच सुरू होईल. मित्रांनो, आपण पाहू शकता या प्रोजेक्टसाठी मुख्य रस्ता आणि बाजारपेठ यांना हा प्रोजेक्ट अगदी जवळ जोडलेला आहे. रेल्वे स्टेशनपासून फक्त 5 मिनिटं चालत अंतरावर या प्रोजेक्ट. मित्रांनो, या बिल्डिंगमध्ये रहिवाशांनी गणपती बाप्पा इथे विराजमान केलेले आहे. मित्रांनो, स्टुडिओ हायफाय प्रोजेक्टमध्ये पॅलेसिओ बिल्डिंगमधली ही सुंदर आणि प्रशस्त लॉबी खूपच छान दिसते. अतिशय प्रशस्त असं पॅसेज इकडे सोडलेलं आहे. 2 स्टेअरकेस आणि 2 लिफ्ट इकडे, तसंच ह्या साईडला सुद्धा एक पॅसेज आहे. घराचा हा जो प्रवेशद्वार आहे त्याच्या समोर बाजूला या प्रोजेक्टमध्ये जिथे पण घर आहे सगळं फ्रेमिंग केलेलं आहे. एक सुंदर असा डिझाईन दिसतं त्याच्यामुळे घराला एक वेगळा लुक येतो. हे आहे आपल्या घराचं सुंदर लिव्हिंग रूम. इकडे आपल्याला व्हेंटिलेशनसाठी मोठी खिडकी दिलेली आहे. 13x10 हे आपलं लिव्हिंग रूम आहे. इकडे आपल्याला स्विच बोर्ड दिलेला आहे. या घराच्या किचन मध्ये आहोत. सुंदर ग्रॅनाइटचा प्लॅटफॉर्म इकडे अवेलेबल केला आहे. शिवाय ह्या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य म्हणजे इथे मॉड्युलर किचन ऑलरेडी अवेलेबल करून दिलं आहे. याच्यामध्ये आपल्याला आपण पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रॉलीज इकडे इन्स्टॉल केलेल्या आहेत जेणेकरून सर्व गृहिणींची याशिवाय आपल्याला एक्स्ट्रा जे पण लाईटचे सॉकेट्स आहेत आणि व्हेंटिलेशनसाठी मोठी खिडकी दिली. त्याशिवाय आपल्याला स्विच बोर्ड आणि या बाजूला आपल्याला लॉक आणि लॉक वरती सुद्धा कव्हर आपण करून दिलेले आहे जेणेकरून आपल्याला काही एक्स्ट्रा सामान आहे ते आपल्याला वरती स्टोअर करतात. आणि किचन पण हे आपलं बेडरूम आहे. मास्टर बेडरूम आहे. 12x10 आहे मास्टर बेडरूम आहे. इथे आपल्याला मोठा जागा दिलेली आहे. तसंच आपल्याला मास्टर बेडरूम दिलेला आहे. स्विच बोर्ड आहे. एसीचा पॉइंट सुद्धा इकडे दिलेला आहे. मित्रांनो, विशेष म्हणजे इकडे आपल्याला वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशन पाहायला मिळते. बाथरूम मध्ये आपल्याला सर्व ब्रँडेड फिटिंग दिलेले आहे. वॉल आतमध्ये बेड आहे. तसेच इकडे एक आपल्याला एक्स्ट्रा लॉक दिलेला आहे जेणेकरून आपण पाण्याची टाकी इकडे ठेवू शकतो.
फ्लॅटच्या पॅसेजमध्ये आणि कॉमन बाथरूमच्या वर आपल्याला एक लॉक दिलेला आहे. त्या लॉकमध्ये आपण पाण्याची टाकी इन्स्टॉल करू शकतो. इन्व्हर्टरचं पॉईंट सुद्धा आहे त्या बाजूला आपल्याला दिलेलं आहे. हे आहे आपलं कॉमन बाथरूम. सर्व ब्रँडेड फिटिंगसह इंडियन टॉयलेट आपल्याकडे दिलेलं आहे. त्याच्याशिवाय आपल्याला टाकीसाठी त्या फिटिंग त्यासुद्धा आपण दिले. हे जे मिक्सर दिलेलं आहे ब्रँडेड कंपनीचं आहे. ते सर्व फिटिंग सर्व ब्रँडेड कंपनी. त्याच्याशिवाय आपण जे टाकी दिले टाकीसाठी पण आपण ऑलरेडी ते कनेक्शन करून ठेवलेलं आहे. फ्लश दिलेलं आहे आणि इंडियन टॉयलेट आपल्याला हॉल लागून जे टेरेस आहे ते आपण परत दाखवणार. या फ्लॅटमध्ये आपल्याला एकूण 60 फूट कार्पेटचं टेरेस मिळत आहे. टेरेसच्या समोरच आपल्याला खूप सुंदर दृश्य दिसत. फिरण्यासाठी आणि खेळण्यासाठी खूप मोकळी जागा इथे सोडली आहे. पाणी स्टोअर करण्यासाठी खूप मोठी वॉटर टँक इकडे दिलेली आहे. गाड्या पार्क करण्यासाठी इकडे कवर्ड पार्किंगची व्यवस्था केली. त्याचसोबत या बिल्डिंगमध्ये कमर्शियल युनिटसुद्धा आहेत. आपल्याला इथे 5 शॉप दिलेले आहेत जिथे आपल्याला रोजच्या लागणाऱ्या वस्तू मिळू शकतात. इथून समोरच आपल्याला मुख्य रस्ता दिसतोय. मुख्य रस्ता जो कर्जत नगर रोड म्हणून ओळखला जातो. या रस्त्याला लागूनच ही आपली टाउनशिप आहे. पण हा जो प्रोजेक्ट पाहिला हा त्याचा डिस्टन्स रेल्वे स्टेशन पासून फक्त 5 मिनिटं चालत अंतर आहे. प्रोजेक्टच्या सर्व लिगल फॉर्मॅलिटीज कंप्लीट आहेत. रेरा रजिस्टर होऊन प्रोजेक्ट OC रिसिव्ड आहे. त्याच्यानंतर सोसायटीसुद्धा फॉर्म झालेली आहे. सर्व बँकिंग इन्स्टिट्यूटमधून इथे लोन उपलब्ध आहे. 90% लोन इथे होतं आहे. 10% डाऊन पेमेंट करून फक्त आपण हा फ्लॅट परचेस करू शकता. मित्रांनो, आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा आणि आम्हाला कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.